स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या तरुण ओबीसी बांधवांनो, तुम्ही पुढारलेल्या बलाढ्य मराठा समाजासोबत स्पर्धा करू शकणार नाही. तुमच्या सर्व मोक्याच्या जागा बडकावल्या जातील. सावध व्हा, तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो. अर्थात हे शब्द आहे, हे एक भावनिक आवाहन आहे. चंद्रपुरातील ओबीसी संघर्ष योद्धे म्हणून प्रसिद्ध असलेले ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांनी ओबीसी बांधवाला एक भावनिक आवाहन केलं आहे की ओबीसी बांधवांनो, तुम्ही शंड झाला आहात का? मॅच फिक्सिंग. ओबीसी नेते सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहेत. ते क्रांती करू शकत नाही. ते गुलाम आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगाराच्या पोरांनो, आपल्या हक्काच्या ताटातलं झुंडशाही आणि फडणवीस सरकार हिसकावून घेत आहे आणि तुम्ही मात्र गप्प बसले आहात. अरे शंड झाले आहात का? उठा, जागे व्हा, नाहीतर येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या तरुण ओबीसी बांधवांनो, तुम्ही पुढारलेल्या बलाढ्य मराठा समाजासोबत स्पर्धा करू शकणार नाही. तुमच्या सर्व मोक्याच्या जागा बडकावल्या जातील. सावध व्हा, हात जोडून विनवणी करून सांगतो. मराठा कुणबी एक नाही, मराठा समाज मागास नाही, हे न्यायालयाने वारंवार सांगितलं आहे. त्यांना ठाऊक आहे, समोरच्या दारामधून त्यांना प्रवेश भेटू शकत नाही, कारण भारतीय संविधान आपल्या आरक्षणाचे रक्षण करते. परंतु या झुंडशाहीने मागच्या दरवाजाला भगदाड पाडून शासन निर्णयाची साथ घेऊन घुसखोरी केलेली आहे. आम्हा ओबीसीवरील हा प्रचंड मोठा अन्याय आहे. हा निर्णय सामाजिक न्याय कधीच होऊ शकत नाही. ओबीसी नेते सरकारचे गुलाम बनले आहे. त्यांची पोटं भरली आहे. त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही, म्हणून ते शासन निर्णयावरती समाधानी आहे. तुमची माझी मुलं जे अधिकारी बनण्याची स्वप्न बघत आहे, त्यांच्या स्वप्नांचा मात्र चुराडा होणार आहे. प्रशासन आणि राजकारणामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये मराठा लॉबी सक्रिय आहे. त्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य हे अंधारामध्ये आहे. ओबीसी खासदार, आमदार घरामध्ये बिडात लपून बसले आहे. एकही शब्द बोलायला तयार नाहीत. निवडणुका आल्या की यांना ओबीसी आठवतो. आता मात्र मालकाचा आदेश पाडून गप्प बसले आहे. याचाच फायदा घेऊन ओबीसीवर अन्याय करणारा शासन निर्णय 2 सप्टेंबर 2025 काढला गेला. हा दिवस ओबीसी समाजासाठी काळा दिवस आहे. येणारी पिढी तुम्हाला नक्की विचारेल, जेव्हा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई चालू होती, तेव्हा शंड म्हणून तुम्ही काय बांगड्या भरल्या होत्या का, की रस्त्यावर येऊन लढाई लढत होते? हे लिहित असताना माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहे. मी एक गरीब कामगाराचा मुलगा आहे. अतिशय मागास गरीब कुटुंबात काम करून मी शिक्षण घेतले. मी आरक्षणाचा लाभार्थी आहे. म्हणूनच माझी जास्त जबाबदारी आहे की समाजाच्या न्याय हक्कासाठी मी लढलं पाहिजे. मी आंदोलनामध्ये सहभागी होतो. समाजासाठी लढतो म्हणजे उपकार करत नाही, ते माझे कर्तव्य आहे असे मी समजतो. येणाऱ्या पुढच्या पिढीला मी अभिमानानं सांगू शकेल की आम्ही लढत होतो. मराठ्यांचं जबरदस्तीनं ओबीसीकरण करण्यात येत आहे. हा शासन निर्णय रद्द होईपर्यंत पूर्ण ताकदीनं मी असाच लढत राहील. सोबत आले त्यांचं स्वागत आणि जे घरी बसले त्यांना शुभेच्छा. ओबीसीवर अन्याय करणारा शासन निर्णय हा रद्द करू म्हणजे रद्द करू. बेड पडली तर आत्मदहन करणार. बस एवढंच सांगतो आणि थांबतो. या जंगांना झालीच पाहिजे.